पहलगाम इथं घडलेली घटना हा मोठा धक्का असल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। तसंच काही लोक या परिस्थितीला धार्मिक विचार देण्याचा प्रयत्न करतात, मात्र देशासाठी अतिशय धोकादायक असल्याचं शरद पवारांनी म्हटलेलं आहे। काश्मीरी विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरी विद्यार्थ्यांना ठिकठिकाणी मारहाण होते। आमची चूक नसताना आम्हाला शिक्षा का, असा प्रश्न त्यांनी विचारलाय। मोदीजी जाती धर्म सोडा, विकासावर लक्ष द्या, असं म्हणत विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केलाय। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमदार अण्णा बनसोडे यांची चांगलीच कान उघडणी केली। सुनील तटकरेंचं भाषण सुरू असताना अण्णा बनसोडे कार्यक्रमस्थळी आले, तेव्हा दिलेली वेळ पाळत जा, असं तटकरेंनी बनसोडेंना सुनावलंय। पुरंदर तालुक्यामध्ये जेऊरच्या काळभैरवाच्या यात्रा उत्सवामध्ये विविध प्रकारची सोंगे सादर केली जातात। ही सोंग पाहण्यासाठी विविध गावांमधून लोक मोठ्या संख्येने जेऊरमध्ये येत असतात। शनिवारी रात्री जेऊरगाव मधल्या जत्रेमध्ये वेगवेगळ्या सोंगांचं सादरीकरण करून यात्रेचा प्रारंभ झाला। शिरूर तालुक्यामधील चांडोहमध्ये भैरवनाथ महाराजांच्या यात्रोत्सवामध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला। 2 दिवस आयोजित केलेल्या या बैलगाडा शर्यतीमध्ये शेकडो बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला। यावेळी शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती।